तुम्हालाही विचार पडला असेल ना की छोट्या भुकेची छोटी डबी म्हणजे नेमकी काय आहे म्हणून. ही अगदी परफेक्ट आहे तुमच्या कुठल्या असं क्रेविंग करता म्हणून की काहीतरी खायचं क्रेविंग होत आहे किंवा असं वाटत आहे की खूप पोटभर नको, बस जरासा असा पोटाला आधार होईल आणि हात देखील खराब होणार नाही, असं काहीतरी पटकन तोंडात टाकता येणार असं काहीतरी ना खायला हवं बा म्हणून ही अगदी छोट्या भुकेची छोटी डबी कुठेही मावणारी आणि कधीही म्हणजे कुठेही खाऊ शकतो अशी ही परफेक्ट अशी ही छोट्या भुकेची छोटी डबी आहे. तर नेमकं यामध्ये काय आहे याकरता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. होम शेफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. एका पॅनमध्ये मी इथे घेतलेले आहे 1 कप एवढे शेंगदाणे इथे आपल्याला अगदी मंद आचेवरती असेच भाजून घ्यायचे आहे. खूप मोठा आच करून शेंगदाणे कधीच भाजायचे नाही तर ते आतवरपर्यंत छान असे शेकल्या जात नाही आणि मग त्या शेंगदाण्याला ना चव येत नाही. म्हणून मंद आचेवरती छान असे मस्त असे भाजून घ्यायचे. बघा यावर असे छान असे काळे असे डाग आलेत आणि जरासा याचा ना रंग देखील बदलला. म्हणजेच की ते आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता गॅस करते आहे मी बंद आणि एका परातीमध्ये ना हे शेंगदाणे जे आहेत आता काढून घेणार आहे. शेंगदाणे इथे आता आपण पूर्णपणे असं थंड करून घेऊया म्हणजे याचे सहज असे ना साल जे आहेत ना निघून येतील आहेत. आणि पुन्हा एक सांगते की खूप अशी वेगळी अशी काही रेसिपी नाही, सगळ्यांच्या ओळखीची अशीच ही रेसिपी आहे. शेंगदाण्याचे पूर्ण साल असे काढून घेतले, 1-2 जरी याला असतील तरी काही हरकत नाही आहे. आणि आता पुढे काय करू ना, शेंगदाणे जे आहेत आता हे मिक्सरच्या भांड्याला इथे मी आता टाकून घेतलेले आहेत. इथे 3 वेलचीचे दाणे इथे मी टाकून घेते आहे म्हणजे की 3 वेलच्या अख्ख्या होत्या त्या मी त्याचे साल काढून घेतले आणि त्याचे दाणे यामध्ये टाकून घेतले. आता त्याला पूर्ण अशी याची पावडर करून घेऊया, छान अशी फाईन पावडर अशी. आणि याची छान अशी फाईन पावडर झाल्यानंतर यामध्ये टाकणार आहोत आपण अर्धा कप एवढा असा ना गूळ. इथे गुळाची पावडर वगैरे असं आपल्याला काही एक वापरायचं नाहीये. जो असा चिकट गुळ येतो ना ह्या पद्धतीचा हाच गुळ इथे शक्यतो तरी ना इथे वापरायचा आहे. आणि मग इथे मी टाकते आहे 1 चमचा एवढं साजूक तूप टोटली ऑप्शनल आहे पण चव छान येते याच्याने, त्याच्यामुळे इथे तुम्ही ऍड नक्कीच करायला आहे. आणि आता सगळे जिन्नस मिक्सरला छान असं एकत्र असं मी मिक्स करून घेणार आहे म्हणजेच की फिरवून घेते आहे. आणि बघा सगळे जिन्नस छान असे एकत्र असे मिक्स करून घेतलेले आहे. एका परातीमध्ये ना आता सगळं जे आहे आता आपण काढून घेऊया. आणि बघा छान असं बाइंडिंग आलेलं आहे. आणि आता पुढे काय करू ना, आता याचे ना छोटे अगदी छोट्या आकाराचे हवे तुम्हाला त्या आकाराचे ना याचे लाडू बांधून घ्यायचे. मी तेच म्हटलं की अगदी खूप अशी वेगळी अशी काही मी रेसिपी करत नाही, सगळ्यांच्या ओळखीची अशीच रेसिपी आहे. पण असं असतं ना की एखाद वेळेला आपल्याला सुचत नाही आणि कुठेतरी असं बघितल्यानंतर असं वाटतं अरे हो असं देखील होऊ शकतं. म्हणून मला असं वाटलं असं की चला ही आयडिया तुमच्याबरोबर देखील शेअर करावं म्हणून. तर म्हणूनच कसं ना की जसं आपण कुठे असं शॉपिंगला गेलो आहे किंवा असं कुठेतरी असं आपण जातो आहे, कधी आपण असं मार्केटला जात असतो किंवा हजबंड ऑफिसला जातात आणि टिफिन खाल्ल्यानंतर पण एखाद वेळेला असं काहीतरी क्रेविंग होत असतं किंवा मुलांचं असतं की मम्मी काहीतरी ना असं वेगळं असं काहीतरी देऊन देत जा टिफिनमध्ये की म्हणजे सहज असं खाता येईल म्हणून मी हात अजिबातही खराब होत नाही म्हणून. तर अशा याच्यासाठी म्हणून ना मी ही छोटीशी डबी जी आहे म्हणजे जी की कुठेही मावू शकेल सहज म्हणून मी ही मुलांना देखील आणि हजबंडला देखील आणि मी सुद्धा सोबत अशी कॅरी करत असते. बघा सहज 2 लाडू याच्यामध्ये मावले आणि 2 लाडू जरी आपण हे खाल्ले ना तर जरासा असं पोटाला ना आधार होतो. आणि ही छोटीशी डबी कशी ना एखाद्या आपल्या पर्समध्ये म्हणा, मोठ्या ऑफिसच्या बॅगमध्ये म्हणा किंवा मुलांच्या स्कूल बॅगमध्ये म्हणा किंवा जसं वृद्ध कोणी असेल थोडंसं असं कुठे जात असेल कुठेही सहज अशी ही मावते. म्हणूनच याला म्हणतात छोट्या भुकेची छोटी डबी. तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ना मला नक्की अशी कमेंट करायला आहे. आणि जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आयडिया बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचेल आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आयडियासोबत आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत होम शेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा.